आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। पाटोदा येथे रामेश्वर महाराज यात्रा उत्साहात। भीमजयंती निमित्त सामाजिक सालोख्याचा आदर्श। नाशिक येवला तालुक्यातील पाटोदा येथे ग्रामदैवत रामेश्वर महाराज यांची कावड यात्रा यंदा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडली। ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि उत्तम नियोजनातून झालेल्या या उत्सवाने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले। यात्रेनिमित्त रामेश्वर महाराज मंदिर परिसर फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। यात्रेतील मुख्य आकर्षण असलेल्या भव्य मिरवणुकीत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात संपूर्ण पाटोदा दुमदुमून गेले। वारकरी आणि भाविक पारंपरिक वाद्यांच्या तालावर भक्तीत तल्लीन झाले होते। ठिकठिकाणी रंगलेल्या भजन कीर्तनांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले। यात्रेत विविध दुकाने आणि स्टॉल्सही उभारण्यात आले होते। खेळणी, गृहोपयोगी वस्तू आणि मिठाईच्या दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत यात्रेचा आनंद लुटला। विशेष म्हणजे या यात्रेच्या दरम्यान 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आल्याने पाटोदा ग्रामस्थांनी सामाजिक सलोख्याचा आदर्श निर्माण केला। यात्रा उत्सव समिती आणि शिवजयंती उत्सव समितीने एकमताने 14 एप्रिल रोजी कोणताही मोठा धार्मिक कार्यक्रम न ठेवता केवळ भीमजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला होता। या निर्णयामुळे धार्मिक उत्सव आणि महापुरुषांचा सन्मान यांचा सुंदर संगम पाटोद्यात पाहायला मिळाला। ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांवरून कौतुक होत असून सामाजिक ऐक्याचा हा आदर्श इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे।